मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती. नमस्ते मुलांनो, आपण पुन्हा एकदा ही कविता शिकणार आहोत आणि कवयित्री प्रतिमा इंगोले यांचा परिचय आपण मागच्या व्हिडिओमध्ये करून घेतलेला आहेच आहे. इथे कवयित्री प्रतिमा इंगोले जे म्हणतायत की पुन्हा एकदा, तर पुन्हा एकदा असं काय घडावं असं कवयित्रीला वाटतंय, तर ते आपण आता प्रत्यक्ष कवितेतूनच पाहूयात. पहा, नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. नवीन निर्मिती झाली पाहिजे. पुन्हा एकदा काय घडलं पाहिजे, तर नवीन निर्मिती झाली पाहिजे. आणि याचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी केलेलं आहे. आधी आपण कवितेचं वाचन करूयात. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. पहा, अतिशय सुंदर कविता आहे. पाहताना असं वाटेल तुम्हाला ही 3च कडव्यांची कविता आहे, पण प्रचंड अर्थ या कवितेमध्ये भरलेला आहे. चित्रामध्ये तुम्ही पाहताय चमकणारी वीज आहे, कोसळणाऱ्या पावसाच्या धारा आहेत, त्याच्यानंतर घुमणारा वारा आहे. हं? ही जीवसृष्टी, निसर्ग दाखवलेला आहे. तर पुन्हा एकदा या कवितेमध्ये पुन्हा एकदा काय घडावं आणि का घडावं असं वाटतं आहे, तर तुम्ही एकदा जर का बातम्यांवरती नजर टाकलीत मुलांनो, तर मग त्या दूरदर्शनवरच्या असू देत, नाहीतर रेडिओवरच्या बातम्या असू देत किंवा मग न्यूजपेपरमधल्या बातम्या असू देत. कुठल्याही प्रकारच्या जर तुम्ही बातम्या पाहिल्यात, तर आता सद्य परिस्थितीमध्ये तर अगदी हायलाइट करण्यासारखं म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अमुक-अमुक इतके रुग्ण आढळून आले. हं. यामुळे अमुक-अमुक इतके-इतके लोक गेले. इतक्या-इतक्या लोकांना याचा असा-असा त्रास झाला. इतके-इतके लोक दवाखान्यात भरती झाले. काही ठिकाणी तर बेड नाहीत अशी अवस्था आहे. इतके रुग्ण या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर झालेलं लॉकडाऊन, त्यानंतर अनेक घडणाऱ्या ज्या बलात्कारांच्या तुम्ही बातम्या वाचत असतात, ऐकत असता, पाहत असता. त्यानंतर चोरी, लूटमार, जातीय राजकारण, या ज्या सगळ्या बातम्या आपल्याला कानांवरती येऊन आदळत असतात इकडून-तिकडून, हे सगळ्या जेव्हा या सगळ्या जेव्हा बातम्या आपण ऐकतो, पाहतो, वाचतो, तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये हा नक्कीच विचार येतो, की काय हे चाललेलं आहे? जगबुडी जर व्हायची असेल, तर होऊन जाऊ देत एकदाची आणि मग नवीन पुन्हा चांगलं काहीतरी याच्यातून निर्माण होऊ दे. नवीन समाज निर्माण होऊ देत. नवीन जगरहाटी सुरू होऊ देत. नवनिर्माण होऊ देत. पण हे जे काही वाईट आता समाजामध्ये चाललेलं आहे, ते एकदाचं सगळं संपू देत, असं प्रत्येकालाच वाटायला लागतं. आणि म्हणून मग पुन्हा एकदा कविता ही पुन्हा तुमच्या मनाला वाचावीशी वाटेल. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा समाजाला अशी मरगळ येते किंवा समाजामध्ये जेव्हा खूप वाईट गोष्टींचा प्रभाव असतो, अशा वेळेस आपल्याला ही कविता जी आहे ती एक पॉझिटिव्हिटी देऊन जाते, एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जाते. कसं ते पहा. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार, पुन्हा एक वार. हं. पुन्हा एकदा काय व्हावं, तर वीज चमकावी, हं, आणि खाली उतरावी ती आणि रक्तामध्ये प्रत्येकाच्या भिनावी म्हणजे मिसळून जावी, इतकी की सगळ्यांचे स्नायू अगदी पेटून उठले पाहिजेत. करीत पुकार, जयघोष करीत, पुन्हा एक वार म्हणजे पुन्हा एकदा. हं. आता याचा अर्थ समजून घेण्यासाठी मुलांनो, मी तुम्हाला लोकमान्य टिळकांचं उदाहरण देते हां. लोकनेते एक युगपुरुष हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल, तर पूर्वीचा जो समाज होता, तर ब्रिटिश हे कोणीतरी परके आहेत आणि ते आपल्या इथं येऊन आपल्यावरती राज्य करतायत. भारत देश हा आपला देश आहे. त्याचं राज्य जे आहे ते आपण चालविलं पाहिजे.
हे लोकांच्या मनी-ध्यानी सुद्धा नव्हतं. तर हे ब्रिटिश व्यापाराकरिता म्हणून आपल्या भारतामध्ये आले आणि आपल्यावरती राज्य करू लागले. 1 नाही, 2 नाही, 150 वर्ष यांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे. हं. तर लोकांना याची यत्किंचितही जाणीव नव्हती आणि लोक सुखासमाधानाने राहत होते, आनंदी होते. कशामध्ये? गुलामी करण्यामध्ये. हं. आपले लोक गुलामी करत होते. परके कोणीतरी येऊन आपल्यावरती राज्य करतायत आणि आपण आपल्याच देशात असून, आपल्या देशाचं राज्य आपल्या हाती नसून, आपण मात्र गुलामी करतो आहोत, हे लोकांच्या ध्यानी-मनी सुद्धा नव्हतं. आणि मग लोकमान्य टिळकांनी हा विचार जो आहे, तो लोकांमध्ये केसरी आणि मराठा ही जी वर्तमानपत्र काढलेली होती, ती वर्तमानपत्र जी आहेत, त्यातले जर जळजळीत लेख तुम्ही पाहिले, तर त्या लेखांमधून लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये ही जाणीव निर्माण केली. लोक पेटून उठले, की अरे आपण पारतंत्र्यामध्ये राहतो आहोत. आपल्याला आपला देश आहे आणि त्याचं राज्य आपण चालवलं पाहिजे. आपण इथले राज्यकर्ते असले पाहिजेत. पण कोणीतरी परके येतायत आणि ते आपल्यावरती राज्य करतायत आणि आपण मात्र त्यांची गुलामी करत बसलेलो आहोत, हे बरोबर नाही. आणि मग स्वातंत्र्याची संकल्पना काय असते? परकीय यंत्रणा काय आहे? पारतंत्र्य म्हणजे काय आहे? हे सगळं लोकांना पटवून देण्याचं काम किंवा अनेक क्रांतिकारक निर्माण करण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलं आणि मग मात्र पहा लोकांमध्ये अशी वीज एक संचारली आणि लोक पेटून उठले आणि मग अनेक क्रांतिकारक त्याच्यातून निर्माण झाले आणि ही स्वराज्याची जी ज्योत होती ती पेटवली गेली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी घोषणा जी केली, अशी सिंहगर्जना जी केली लोकमान्य टिळकांनी, ती या तरुणांनी तयार झाल्यामुळेच. हो की नाही? म्हणजे आजकालची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला योग्य मार्गावरती आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस केलेलं होतं. म्हणजेच काय केलं त्यांनी नवीन विचार दिला लोकांना त्यावेळेस. कुठला विचार दिला? स्वातंत्र्याचा विचार दिला आणि ही स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये पेटवली म्हणजे वीज चमकवली आणि मग त्यांचे प्रत्येकाचे स्नायू हे पेटून उठले. कशासाठी? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. देशप्रेमाने हे भारले गेले. आणि देशभक्ती, देशप्रेम हे इतकं मोठं झालं, की तन, मन, धन सगळं काही या लोकांनी देशासाठी वाहून दिलं आणि इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती तिथं दिली आणि म्हणून आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. मग आज सुद्धा याची गरज आहे मुलांनो. इतिहास हा पण आपण कशासाठी शिकत असतो? तर इतिहासामध्ये ज्या काही घडलेल्या घटना असतात समाजाच्या बाबतीमध्ये, त्यांची पुनरावृत्ती होत असते आणि त्यावेळेस जेव्हा-जेव्हा अशी समाजाला मरगळ येईल, तेव्हा-तेव्हा अशा समाजाला जागं करण्याचं काम कोणीतरी केलेलं असतं आणि हेच जागं करण्याचं काम व्हावं, असं कवयित्रीला इथे वाटतं आहे. म्हणजे अशी एक वीज खाली उतरावी आणि ती प्रत्येकामध्ये संचारावी, प्रत्येकामध्ये रक्तामध्ये मिसळून जावी आणि प्रत्येकाचे स्नायू पेटून उठावेत आणि ही जी समाजाला मरगळ आलेली आहे, ती माणसाने झटकून टाकावी आणि एका नवीन विचाराने, नवीन प्रेरणेने पुन्हा कामासाठी तयार व्हावं, अशी तरुण पिढी आपली तयार झाली पाहिजे. सशक्त असली पाहिजे, बळकट असली पाहिजे. लोकमान्य टिळकांचे विचार तुम्ही पहा किंवा स्वामी विवेकानंदांचे तरुणांसाठी असलेले विचार पहा मुलांनो. तरुण पिढीनं नक्की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? मुळात आपण जन्माला आलो म्हणून जगतो आहोत. तर आपण जन्माला आलेलो आहोत, पण आपल्याला कशासाठी जगायचंय? काय करायचंय? याचा रस्ता जर तुम्हाला सापडत नसेल, तर तुम्ही स्वामी विवेकानंद आहेत, लोकमान्य टिळक आहेत, असे लोक जेव्हा तुम्ही वाचता, अब्दुल कलाम आहेत, असे लोक जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्हाला तुमचा खरा मार्ग सापडत असतो आणि मग पहा मुलांनो, एका जाणीवेने तुम्ही पेटून उठता आणि एक नवीन विचार घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. हा नवीन विचार तुमच्या सगळ्यांमध्ये आला पाहिजे. म्हणजेच काय? तर वीज खाली उतरून तुमच्या रक्तात भिनली पाहिजे आणि तुमचे स्नायू पेटून उठले पाहिजेत आणि नवीन विचार तुम्ही समाजामध्ये रुजवले पाहिजेत पुन्हा एकदा. पुढे काय सांगितलेलं आहे? पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक. पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. हे जे भेदाभेद आहे ना मुलांनो, अगदी जाता जात नाही ती म्हणजे जात. हं. आपण म्हणतो अगदी विविधतेत एकता आहे आमच्या देशामध्ये. पण आपल्या देशामध्ये अगदी पूर्वापार चालत आलेला आज तागायत कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच दिसतो आहे. तो म्हणजे वर्णभेद आहे. काळा-गोरा हा भेद केला जातो. जातीय भेद केला जातो. धर्माधर्मांमध्ये भेद केला जातो.
त्यानंतर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद केला जातो. आज पहा मुलांनो, स्त्री जर पुरुषाच्या बरोबरीने बाहेर नोकरी करत असेल आणि द्रव्य, पैसा मिळवून आणत असेल, तर तिच्याच बरोबरीने पतीने सुद्धा किंवा तिच्या घरात जो कोणी पुरुष माणूस असेल त्याने सुद्धा घरच्या कामामध्ये सुद्धा तिला मदत केली पाहिजे. हो की नाही? तर हा झाला समविचार. दोघांमध्येही स्त्री आणि पुरुष हा भेदाभेद न करता तुम्ही एका विचाराने पुढे जात आहात. कारण स्त्री आणि पुरुष हा भेदाभेद न करता म्हणजे ही कामं, ठराविक कामं ही स्त्रियांची, ठराविक कामं ही पुरुषांची, असं न समजता दोघांनीही एकमेकांच्या कामामध्ये मदत करून तो मेळ घालून आपली प्रगती साधावी, हा विचार असला पाहिजे. एकात्मतेचा विचार हा झाला, हो की नाही? तो कितीक ठिकाणी आज आपल्याला दिसून येतो. किंवा जातीभेद किंवा धर्मभेद हे पाळले जात नाही, हे आपण कसं म्हणू शकतो? एका ठिकाणी मी वाचलेलं होतं मुलांनो, की एक मुलगा असतो आणि लहानपणी ते अस्पृश्य असतो तो. अस्पृश्य माहिती आहे तुम्हाला, अनटचेबिलिटी. तर अस्पृश्य असल्यामुळं त्याला कोणी स्पर्श गावामध्ये करत नसतं. आणि मग अशा वेळेस तो मुलगा विचार करतो, की काय ठेवलंय या गावामध्ये? या गावामध्ये नुसतं म्हणजे तुम्हाला माहिती असेल, की महारवाडा हा गावाच्या बाहेर असतो. तर असं गाव कुसा बाहेरील आपल्याला जीवन जगावं लागत आहे. काही उपयोग नाही या गावामध्ये राहून, म्हणून तो शहरामध्ये जातो. मग तिथे चांगलं तो शिक्षण घेतो, नोकरीला लागतो आणि पुन्हा एकदा आपल्या गावी परत यावं असं त्याला वाटतं म्हणून तो येतो. आल्यावरती त्याला दिसतं, की अरे गाव सुधारलेलं आहे. आता गावामध्ये काही जातीभेद, धर्मभेद वगैरे काही पाळलं जात नाहीये. म्हणून तो अगदी आनंदाने येतो. प्रत्येकाला सांगत असतो, हो, ओळख करून देत असतो. मी हे शिकलो, मी ते शिकलो. मी आता अमुक-अमुक ठिकाणी नोकरी करतो, असं-तसं. आणि पाटलाच्या घरी त्याला बोलावलं जातं. जेव्हा पाटलांच्या घरी त्याला बसवतात आणि त्याच्यासाठी चहा मागवला जातो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, की त्याच्यासाठी जी चहाची कप आलेली ती वेगळी आहे आणि इतर सगळ्या लोकांसाठी आलेली कप मात्र वेगळी आहे. का असं? तर हा अस्पृश्य आहे, याला वेगळी कप ठेवा. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा तो चहानं भरलेला कप तिथेच फेकून देतो आणि रागा-रागाच्या तावाने तिथून निघून जातो. म्हणजे जाता जात नाही माणसाच्या मनातून ती म्हणजे जात. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला त्याची चिन्ह ही दिसतच राहतात. मग हा जो जातीय भेद आहे, तो नको आहे. धर्मभेद आहे. मुलांनो, सगळ्या धर्मांचं सार जर आपण पाहिलं, तर ते माणुसकी यापाशीच येऊन थांबतं. हो की नाही? एक तर कर्म करा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय? फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहा. चांगलं कर्म केलं, चांगलं फळ न मागता मिळणार वाईट कर्म केलं, वाईट फळ न मागता मिळणार आणि त्याच बरोबरीनं माणुसकीनं वागायला शिका. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी. आणि भूतदया, प्राणी मात्रांवरती दया करा. आपल्या बरोबरीने निसर्ग जगवा. हेच सगळ्या समाजाचं सार, समाजासाठी सांगितलेलं सर्व धर्मांचं सार आहे. मग कुठला धर्म असं शिकवतोय, की जातीभेद पाळा, धर्मभेद पाळा, एकमेकांमध्ये लढा, दंगे करा. हे कुठला धर्म शिकवतो? कुठलाच धर्म शिकवत नाही. मग का माणसं जातीच्या नावाखाली किंवा धर्मांच्या नावाखाली किंवा वर्णभेदाच्या नावाखाली दंगा करतात? त्याच्यानंतर एकमेकांना काहीतरी तुम्ही पाहिलं असेल, पुतळ्यांना काहीतरी हार घालतात, याचा अपमान केला, त्याचा अपमान केला. नंतर मग आहेतच, बस जाळून टाकली. हे सगळं करून नुकसान कोणाचं होतं? आपल्याच देशाचं नुकसान आहे. आणि होतंय कोणाकडून? आपल्याच हातून होतंय. ज्या देशासाठी स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये देशासाठी प्राणाहुती देणारे लोक होते. हां, त्याच्या यज्ञाच्या होळीमध्ये सगळ्यांनी आपल्या जीवाची होळी करून घेतली आणि अशाच देशामध्ये जर जातीय राजकारण किंवा धर्मांधामुळे किंवा अनेक कुठल्या भेदांमुळे जर माणसांचे बळी जात असेल, तर हे कितपत योग्य आहे? म्हणून हे भेदाभेद राहता कामा नयेत. म्हणून मग काय झालं पाहिजे? पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी. पावसाच्या ह्या ज्या बरसणाऱ्या धारा आहेत, त्या बेभान व्हाव्यात आणि पुन्हा एकदा त्यांनी काय करावं? पिंगा घालावा. पिंगा हा तुम्हाला माहिती असेल, मुलींचा एक पिंगा खेळ आहे. कमरेच्या वरची जी शरीरयष्टी आहे, जी बॉडी आहे, ती बायका गोलाकार फिरवतात. त्याला पिंगा म्हणतात. त्याचं गीत पण आहे, पिंगा गं पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलावलं, रात्र जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा. हा खेळ तुम्हाला माहिती असेल. हां, तर पिंगा म्हणजे गोलाकार फिरणं. तर पुन्हा एकदा काय व्हावं, ह्या पावसाच्या सरी गोलाकार फिरत अशा बेभान व्हाव्यात आणि कोसळाव्यात खाली, खाली याव्यात आणि काय व्हावं, मातीत माती एक व्हावी. मातीत माती एक व्हावी म्हणजेच काय, तर प्रत्येकानं एकजुटीनं कामाला लागावं.
सगळे भेदाभेद पुसून टाकीत भेदाभेद, सगळे भेदाभेद पुसून टाकावेत. जातीय भेद नकोत, धर्मांधता नको, धर्मनिरपेक्ष आपण असलं पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता आपल्यामध्ये असली पाहिजे, स्त्री-पुरुष भेदाभेद नको, वर्णभेद नको, कुठल्याही प्रकारचे भेद न मानता मातीत माती एक व्हावी. जेव्हा मातीत माती एक मिसळली जाईल, तेव्हा तुम्ही तिला वेगळं करू शकता, सांगू शकता, ही वेगळी माती आणि ती वेगळी माती. इतकं आपण एकात्मतेनं, एकजुटीनं कामासाठी तयार असलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधली पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, पुन्हा एकदा घुमावा वारा. पुन्हा एकदा हा वारा जो आहे तो घुमावा म्हणजे गोलाकार फिरावा. युवक इथला भारला जावा. युवक म्हणजे तरुणाई. हां, तर तरुण पिढी जी आहे, युवक म्हणजे तरुण. मग आता यांची तरुणाई कशी वाया चाललेली आहे पहा. हं. आजकाल जर तुम्ही पाहिलं तर युवक अनेक याच्या बातम्या तुम्ही पाहत असतात. काहीतरी रेव्ह पार्टी वगैरे करणं. रेव्ह पार्टीमध्ये हे युवक सापडले. अंमली पदार्थांचं सेवन करणं, रेव्ह पार्टी करणं, आपल्याला नक्की आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे हेच न कळाल्यामुळं नैराश्य येणं आणि त्या नैराश्यातून ऐन तारुण्यात त्यांनी आत्महत्या करणं किंवा अनेक प्रकारची प्रेम प्रकरणं आणि मग तो नाही म्हणाला म्हणून मी आत्महत्या करते किंवा ती नाही म्हणाली म्हणून माझ्या जीवनाला अर्थ काही नाही आणि मी आता आत्महत्या करतो आहे. अरे, जेव्हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे, तेव्हा तुम्हाला खूप काहीतरी मोठं त्याच्यातून साध्य करायचं असतं. ते जीवन तुम्ही असं व्यर्थ घालवता, वाया घालवता. कशामध्ये? नशा करणं, दारू पिणं, अंमली पदार्थांचं सेवन करणं, व्यायाम न करणं, की ज्यामुळे लोकमान्य टिळकांनी वगैरे पहा, सशक्त आपली पिढी तयार झाली पाहिजे असं सांगितलेलं होतं. कितीतरी व्यायामाचे प्रकार, त्याच्यानंतर अनेक व्यायामाचे प्रकार सोडा, त्याच्यानंतर आपल्या इथे योगा आहे, प्राणायाम आहे. अनेक प्रकार सांगितलेले आहेत, की जेणेकरून तुम्ही तन आणि मन दोन्हीही बळकट करू शकता. ना आपण तन बळकट करत, ना आपलं मन बळकट होत आणि त्याच्यामुळे एक तर नैराश्य होऊन आत्महत्या करणं किंवा मग गुन्हेगारीच्या प्रवृत्तीला लागणं किंवा मग अंमली पदार्थांचं सेवन करून, दारूसारख्या गोष्टी घेऊन आपल्या आयुष्याची बरबादी करून घेणं. अशी जर तरुणाई वाया जात असेल, तर आपण जे म्हणतो, की हा जो देश घडवायचा आहे, तो या युवा पिढीनं घडवायचा आहे. युवकांनी घडवायचं आहे, तरुणांनी घडवायचं आहे. हो की नाही? का म्हातारे-कोतारे जातील देश घडवायला आता, की ज्यांना स्वतःचं शरीर सांभाळता येत नाहीये, लटपट-लटपट हालतायत, ते जातील का तिथे देशाच्या गोष्टी घडवायला किंवा सीमेवरती लढायला? सीमेवरती जर लढायला जायचं असेल, शेतीमध्ये जर राबायला जायचं असेल, तर तरुण हवा ना त्या ठिकाणी. तर हे जे तरुण रक्त आहे, ते पुन्हा एकदा देशाच्या कामी यावं. म्हणून म्हटलेलं युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक. कुठल्या पद्धतीनं? तर अगदी तहान-भूक विसरून तुम्ही काम केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल, तर अगदी तहान-भूक सुद्धा आपण विसरून त्या गोष्टीच्या मागे लागलो पाहिजे. पण ती गोष्ट कशी असली पाहिजे? पवित्र असली पाहिजे. ते ध्येय जे आपल्या मागे असलं पाहिजे, त्या गोष्टीच्या मागे ते उत्तमच असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही मुलांनो करा, त्याच्यामागे जर पवित्र ध्येय असेल, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये अगदी निसर्ग सुद्धा मदत करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे, "भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल." आणि या मुलांना काय झालं पाहिजे, या तरुण पिढीला काय झालं पाहिजे, तर अंदाज घेता आला पाहिजे नवीन निर्माणाचा. सृजनशीलता यांच्यामध्ये असली पाहिजे. नवीन काहीतरी निर्माण करण्याची उमेद यांच्यामध्ये असली पाहिजे. अरे, तरुण मुलांचं रक्त म्हणजे अगदी सळसळतं रक्त असतं. अगदी देश इकडचं-तिकडे ते देशामध्ये जे हवं ते घडवू शकतात. इकडचं-तिकडं करू शकतात. एवढी ताकद तरुण पिढीमध्ये असते. आणि ही जर ताकद तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवत असेल, तर त्याच्यामुळे म्हणून म्हणावं लागतं इथं, की पुन्हा एकदा घुमावा वारा आणि युवक इथला भारला जावा, भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात. आणि मग पहा, उजळावी भूमी दिगंतात. कुठली भूमी आहे आपली? भारत भूमी. आणि या दिगंतात म्हणजे या विश्वात आपल्या भारत भूमीचं नाव झाल्याशिवाय, उजळल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला आठवत असेल मुलांना, एक मध्ये बातमी आलेली होती. एका 10वीच्या मुलीनं असा प्रयोग केलेला होता, की आवळ्याचा वापर करून पाणी शुद्धीकरणाचा तिने प्रयोग केलेला होता. म्हणजे काहीतरी त्यांच्या गावामध्ये अशुद्ध पाणी असायचं आणि त्याचा अनेक जणांना त्रास झालेला होता. दूषित पाण्यामुळे होणारे आजार त्यांच्या ठिकाणी होत होते आणि एका 10वीच्या मुलीने असा प्रयोग केलेला होता, की आवळा वापरून पाण्याचं शुद्धीकरण केलेलं होतं. म्हणजे काय नाही मुलांनो, तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, शरीरयष्टी आहे, तन, मन सगळं सुदृढ आहात तुम्ही. शिवाय धन आहे
आणि मग काय कमी आहे तुम्हाला, तेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करा, आपल्या शक्तीचा योग्य तो वापर करा आणि पहा इकडचं तिकडं तुम्ही जग करू शकता. हवं ते मिळवू शकता आणि आपल्या देशाचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल करू शकता या देशामध्ये. हं. तर पुन्हा एकदा काय-काय व्हावं हे कवयित्रीनं कुठले-कुठले प्रतिकात्मक इथे वापरलेली आहेत रूप. तर एक म्हणजे वीज, दुसरं म्हणजे पावसाच्या सरी आणि तिसरं म्हणजे वारा. वीज, पाऊस आणि वारा ही प्रतीकं वापरून कवयित्रीने इथे पुन्हा एकदा आपला देश कसा उज्ज्वल करता येईल, हा सकारात्मक दृष्टिकोन या कवितेतून दिलेला आहे आणि मला वाटतं तो तुम्हाला समजलेला असेल. तेव्हा कवितेचं व्यवस्थित वाचन करा, अर्थ समजून घ्या आणि त्या खालचा जो स्वाध्याय असेल तो पूर्ण करा. धन्यवाद.